नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यामध्ये आज आंबेलोढा अतिक्रमण कारवाई स्थगितीवर कोर्ट आता सुनावणी घेत आहे। पुणे महानगरपालिकेच्या न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी सुरू होती आहे, तर पीडित कुटुंबांचे वकील स्थगिती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करतील आणि पुणे पालिकेच्या वतीने ओढ्याचा प्रवाह बदलण्यासाठी तिथल्या पूर बाधितांचं स्थलांतर आवश्यक असल्याचं सांगितलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुणे मनपा कोर्ट या अतिक्रमण हटाव कारवाईबाबत नेमका काय निर्णय घेणार याकडे आंबेलोढा वासियांचे आता डोळे लागलेले आहेत। कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। काय नेमका निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। चंद्रकांत पुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रकांत, आपण बघितलं तर या सगळ्या पीडितांचं लक्ष या सगळ्या सुनावणीकडे असणार आहे। काय नेमका निर्णय लागतो याकडे देखील त्यांचं लक्ष असेल। चंद्रकांत, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, सुनावणी आता काही क्षणात सुरू होईल। या बाजूला जिकडे ते कोर्ट आहे पालिकेचं, पीएमसी कोर्टात ही सुनावणी होईल। पण ते सुनावणी सुरू होण्याआधीच आणि तिकडे सुनावणी सुरू असतानाच इकडे दबाव वाढवण्यासाठी झोपडपट्टीवासियांनी इथं आंदोलन सुरू केलेले पालिकेच्या समोर। आपल्याला माहिती ते कोर्टही पालिकेच्याच आवारात आहे आणि आंदोलनही पालिकेच्याच आवारात सुरू आहे। आपल्यासोबत दलित कोपऱ्याचे विवेक भाई आहेत। मला सांगा, कारवाईला स्थगिती, आज त्याच्यावर सुनावणी आहे, आज त्याच्यावर सुनावणी आहे, पण तुम्ही आंदोलन करताय। तिकडे कोर्टाची लढाई तिकडे सुरूच आहे आणि इकडे आता तुम्ही पुन्हा रस्त्यावरची लढाई, दोन्ही पातळीवर काय प्रयत्न सुरू आहेत तुमचे? आज कोर्टामध्ये स्टेजच्या संदर्भामध्ये सुनावणी आहे। हे आंदोलन सुरू करून दिल्यानंतर मी कोर्टात जाणार आहे आणि आंबेलोढा झोपडपट्टीची बाजू मांडणार आहे आणि त्या झोपडपट्टीला जास्तीत जास्त स्टे मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। दुसऱ्या बाजूने आम्ही आंबेलोढा झोपडपट्टी वाचवल्यानंतर कॉर्पोरेशननी बऱ्याच झोपडपट्ट्यांना तोडण्याची नोटिसा दिलेल्या आहेत आणि कॉर्पोरेशन भारतीय दलित कोपऱ्याची झोपडी वाचवायची मुवमेंट जी आहे ती मुवमेंट कच्ची करण्याचा प्रयत्न करतात। त्यासाठी पोलीस अधिकारी आणि बाकीच्या लोकांचा डर्टी माइंडने वापर करतोय। त्यामुळे या पुणे शहरामध्ये एकही झोपडपट्टी पाडू नये आणि कोणत्याही माणसाला यामध्ये बेकार होऊ नये यासाठी हे आंदोलन आम्ही ठेवलेलं आहे आणि जर महानगरपालिकेने जर ते व्यवस्थित त्याची दखल घेतली नाही तर आगामी कालखंडामध्ये हजारो झोपडपट्टीवासीय महानगरपालिकेला घेराव टाकतील। नाही, ही झाली तुमची रस्त्यावरची लढाई। कोर्टात कशी बाजू लढणार? तुम्ही स्वतः वकील आहात। कोर्टात बाजू अशी आहे की 40 वर्षापासून आंबेलोढा झोपडपट्टी त्या ठिकाणी होती। ती काही एसआरएच्या प्लॉटवर नाही। आंबेलोढा झोपडपट्टी जी झोपडपट्टी कॉर्पोरेशन टार्गेट करते किंवा एसआरए टार्गेट करते ती झोपडपट्टी इरिगेशन आणि कॉर्पोरेशनच्या लँडवर आहे। त्याचा एसआरएशी काही संबंध नाही। तिथल्या लोकांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही आयात घालवली, आमच्या आजोबांनी आयात घालवली, बापांनी आयात घालवली, सासू सासऱ्यांनी आयात घालवली आणि आम्ही या ठिकाणी राहणार। आम्हाला दुसरीकडे तुम्ही शिफ्ट करून आमचं जीवन विस्कळीत करू नका। आहे त्या ठिकाणी आम्हाला राहण्यासाठी आमच्याकडे आवश्यक असलेले पुरावे आहेत आणि शासनाचा जीआर आणि सुप्रीम कोर्टाचे मागचे निर्देश हे बघून आम्ही ही लढाई लढतोय। आणि परवाच्या दिवशी हायकोर्टाने बी म्हणजे कालच माननीय उच्च न्यायालयाने जाहीर केलेलं आहे की ज्या झोपडपट्टीला स्टे त्या ठिकाणच्या झोपडपट्ट्या 13 ऑगस्टपर्यंत तोडू नये आणि तो स्टे एक्सटेंड करावा असं माननीय उच्च न्यायालयाने काल आदेश दिलेला आहे। दलील काय असणार आहे, मुद्दे काय असणार आहेत? आमचे मुद्दे असे असणार आहेत की स्टेटस जो आहे तो स्टेटस वाढवण्यात यावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यामध्ये कॉर्पोरेशननी जी कारवाई केलेली आहे ती शासनाच्या परिपत्रकाचा भंग करून केलेली आहे। कॉर्पोरेशनवर आमचा अजिबात विश्वास नाही, सरकारवर आमचा विश्वास नाही। सरकारने जो पावसाळ्यामध्ये झोपडपट्ट्या तोडायच्या नाहीत हा जो जीआर काढलेला आहे त्याचं उल्लंघन हे कॉर्पोरेशननी केलेलं आहे। त्यामुळे कॉर्पोरेशननी नियमाचा भंग केला असल्यामुळे कोर्टाने त्याची दखल घ्यावी। या संदर्भात आम्ही पालिकेशी बोललो, त्यांचं म्हणणं आहे की हे 87च्या डीपी नुसारच तिथनं तो आंबेलोढ्याचा प्रभाव बदलायचा आहे। आम्हाला जो आता यू आकारात आहे तो सरळ करायचा आहे, म्हणून आम्ही या झोपडपट्ट्याचं अतिक्रमण हटवतोय। त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? कॉर्पोरेशनला एखादा नैसर्गिक ओढा बदलायचा अधिकारच नाही। त्यासाठी सेंट्रल एन्व्हायरमेंट कमिटीची परवानगी घ्यावी लागते, पण ही परमिशन कॉर्पोरेशनने घेतली नाही। कॉर्पोरेशन मनमानी पद्धत ते झोपडपट्टी करत असते आणि मनमानी ही कारवाई चाललेली आहे। कॉर्पोरेशन डर्टी माइंडनी आणि डर्टी हँडनी ही कारवाई करते। त्याचा परिणाम विक्रम कुमार पासून सगळ्या कॉर्पोरेशन अधिकाऱ्यांना दिल्याशिवाय कोबरा स्वस्त बिल्डरच्या सोयीसाठी सगळं होतं। हे सगळं धनाढ्यांच्या सोयीसाठी होतंय आणि त्या बाजूचा जो एसआरएचे जे अधिकारी आहेत निंबाळकर
त्यांनी त्यामध्ये काय इंटरेस्ट घेतलाय की ज्यांचा संबंधच नाही, दे आर नॉट रिलेटेड विथ द केस, देन हाऊ कॅन दे कॉग्निझन्स अँड वॉन्ट टू डिमॉलिश आवर स्लम, याच्यावर आमची ही लढाई आहे. हे होते विवेक भाई चव्हाण. हे ह्या केस मधले फक्त वकीलच नाहीत, तर ते दलित, त्यांची जी संघटना आहे भारतीय दलित कोपरा, या संघटनेमार्फत त्यांनी आंदोलन पण सुरू केले. म्हणजे दोन्ही पातळीवरती ही सगळी आंबेलवाड्याच्या पीडितांसाठीची लढाई सुरू आहे. तिकडे पीएमसीच्या कोर्टामध्ये सुनावणी होईल काही क्षणात आणि इकडे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे पाहूया आता या झोपडपट्टीवासियांना यश येतंय की नाही. चंद्रकांत, आपण जर बघितलं तर पुणे महानगरपालिका देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहे. महानगरपालिकेचं म्हणणं आहे की 87च्या DP नुसार ही सगळी कारवाई केली जाते. पालिका आता कोर्टामध्ये नेमकी काय बाजू मांडणार आहे, याबद्दल काय नेमकी आता पुढची भूमिका असणार आहे पालिकेची? ते आता थोड्याच वेळात जेव्हा सुनावणी सुरू होईल मी आपल्याला ते कोर्टाकडेच घेऊन जातो. नेमकं ते कोर्ट कुठं आहे आपण प्रेक्षकांना दाखवूया. हे पालिकेचं गेट आहे आणि इथून ते ह्या बाजूलाच हे कोर्ट आहे, तिथं ती सुनावणी सुरू होणार आहे. तिथं खरं अजून सुनावणी सुरू झाली की नाही हे आपण तिथं जाऊनच प्रत्यक्ष पाहूया. कारण त्यामध्ये पालिका आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पालिकेचं म्हणणं आहे की आम्ही 87च्या DP नुसार ही सगळी कारवाई करतोय. आम्हाला ते सगळं आंबेलवाड्याचा परिसर जो आहे, कारण 2019ला तिथं मोठा पूर आला होता, म्हणून तिथून त्या झोपडपट्ट्या हटवणं गरजेचं आहे असं पालिकेचा दावा आहे. पण झोपडपट्टीवासियांचं म्हणणं आहे की तुम्हाला एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्रीची परवानगी घेतल्याशिवाय नैसर्गिक नाल्याचा प्रवाहच बदलता येत नाही. हेच ते न्यायालय आहे. मी आपल्या गणेशला सांगेल, ह्या न्यायालयात ती सुनावणी होणार आहे. बरं, इथून आता खरं तर न्यायालयात आतमध्ये आपल्याला जाण्याची परमिशन नसते कोर्टाच्या निर्देशानुसार, मग आपण बाहेरनच दाखवूया. इथून हे सगळी सुनावणी सुरू होईल. मग ज्या सुनावणीत कोर्ट हे आंबेलवाड्याचे जे याचिका करते, ज्यांनी याचिका दाखल केली, हनुमंत फडके, त्यांचे वकील विवेक भाई, हे काय भूमिका मांडतात आणि पालिकेचे वकील काय भूमिका घेतात, त्यावरच या सुनावणीचं भवितव्य अवलंबून असेल. पण साधारण एक निकष असाही लावला जाऊ शकतो की साधारण पावसाळ्यात झोपडपट्ट्या पाडू नयेत असा हायकोर्टाचाच आदेश आहे. बरोबर. त्या आधारे कदाचित झोपडपट्टीवासियांना किमान तात्पुरता तरी दिलासा मिळू शकतो असं बोललं जातंय. पाहूया नेमकं सुनावणीत काय होतं. बिलकुल चंद्रकांत, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल आणि या महत्त्वाच्या घडामोडीकडे आपलं लक्ष असणारच आहे. आपल्याकडनं या संदर्भातली माहिती वेळोवेळेला जाणून आम्ही घेणारच आहोत. आपण पाहतो आहोत या निर्णयाकडे आंबेलवढ्यातल्या रहिवाशांचं लक्ष लागलेलं आहेच. नेमका काय निकाल याबद्दल सुनावला जाईल याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यांना तात्पुरता दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पुढची बातमी बघूया. बातमी रत्नागिरीतली आहे. तिवरे धरण दुर्घटनेनंतर रत्नागिरीतलं आणखी एक धरण फुटण्याच्या मार्गावर आहे. रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातल्या पंदेरी धरणाला गळती लागली असून ही गळती काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. ही गळती थांबवण्यासाठी भराव टाकण्यात आलेला होता, मात्र हा भराव दिवसभरातच वाहून गेल्यानं गळती थांबवण्याचं प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे. या धरणाशेजारच्या 15 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसंच या गावांमधल्या नागरिकांचं स्थलांतर सुद्धा सुरू आहे. त्यामुळे ही गळती केव्हा थांबणार आणि तिवरेसारखी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासन काय नेमका ठोस निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या सगळ्या घडामोडींनंतर प्रशासन खडबडून जागं झालंय. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, धरणाला गळती लागलीये मात्र धरण फुटणार नाही असं जलसंपदा विभागाचे कार्यकारी अधिकारी जगदीश पाटील यांनी सांगितलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. पंदेरी धरणाला ही गळती लागल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत. मोठ्या प्रमाणावर ही पाणी गळती होतीये. रत्नागिरी वासियांना पुन्हा एकदा धोका उद्भवू शकतो. नागरिकांचं सध्या स्थलांतर केलं जातं आहे. 15 गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलेला आहे. मात्र धरणाला गळती लागल्यानं आता प्रशासन नेमकं या संदर्भात काय करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. तिथली माहिती सध्याची नेमकी काय ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवाजी, या सगळ्या प्रकारानंतर आता प्रशासनाकडनं नेमकं काय केलं जातंय आणि नागरिकांचं स्थलांतर केलं जात असल्याचं देखील समोर आलेलं होतं, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल शिवाजी? सध्याची खरोखर बघितलं तर या ठिकाणची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. या धरणाची गळती अजूनही सुरू आहे.
या धरणाचं जे गळती आहे ते अतिशय गंभीर आहे, कारण हा जो प्रकार आहे तो गेले 2-3 दिवस सुरू होता, परंतु काल अचानक मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाह सुरू झाला, धरणाची गळती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली आणि प्रशासन खडबडून जागं झालं. प्रशासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धरणाच्या गळती रोखण्यासाठी काल आली होती. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आटोकाट प्रयत्न केले, परंतु काही केल्या काल दिवसभर गळती थांबली नाही. जो भराव टाकला होता, खडी वाळू मुरुम टाकून गळती रोखण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो दुपारनंतर तो वाहून गेला आणि दुपारनंतर पुन्हा त्या कामाला सुरुवात झाली. संध्याकाळी हे काम थांबवण्यात आलं. 6 वाजेपर्यंत हे काम सुरू होतं. काल सुमारे 7च्या दरम्यान रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी येऊन या सगळ्या कामाची पाहणी केली. कार्यकारी अभियंता त्या ठिकाणी उपस्थित होते, परंतु या 3 गावाला धोका निर्माण झालेला आहे. तिन्ही गावातले लोक, भैरवली, पंधेरी, या 3 गावातले जे लोक आहेत, त्या कोडगाव, या 3 गावातले लोक रात्रभर झोपले नाहीत. त्यांना धरण फुटतंय की काय या भीतीपोटी रात्रभर त्यांना जागून काढावी लागली. पंधेरी ही या पंचक्रोशीतली मोठी बाजारपेठ आहे आणि या मोठ्या बाजारपेठेमधले 30 दुकानांना त्यांचे जो माल आहे तो बाहेर काढावा अशा प्रकारच्या सूचना काल देण्यात आल्या होत्या. त्यांनी सगळा माल बाजूला काढलेला आहे. दुकानं सगळे मोकळे केलेत, दुकानं सगळे बंद आहेत. या ठिकाणची बस सेवा सुद्धा बंद आहे. कोणी या ठिकाणी येऊ नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या. नदीच्या पात्रामध्ये कोणी जाऊ नये अशा सूचना सुद्धा कालच देण्यात आल्या होत्या. त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आहे. शाळेमध्ये 4-6 वाड्यांचं स्थलांतर झालंय. काही लोकांना सांगितलं तुम्ही नातेवाईकाकडे राहा किंवा आजूबाजूच्या गावामध्ये तुम्ही जाऊन स्थलांतरित व्हा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. कारण शाळेमधली जी अपुरी सुविधा आहे, त्या ठिकाणी केवळ 4 खोल्या आहेत आणि 4 खोल्यामध्ये एवढ्या लोकांचं राहणं शक्य नाही. काल आपण बघितलं की 4 खोल्यामध्ये सुमारे 100 ते 150 लोक कोंबून त्या ठिकाणी राहत होते, परंतु ही कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे प्रशासनाने काळजीपोटी त्यांना नातेवाईकाकडे सुद्धा जायला सांगितलंय. रात्री कोणीही घरामध्ये राहू नका असं सुद्धा सांगितलं होतं. काल सगळे लोकांनी आपले घरं रिकामी केली होती, ते स्थलांतरित झालेले आहेत, परंतु भीती अजून त्यांच्या मनामध्ये कायम आहे. आज पुन्हा सकाळपासून कामाला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी भराव टाकण्याचं काम सुरू आहे, परंतु जी गळती आहे ती अजून थांबलेली नाही. त्यामुळे या धरणातला पाणीसाठा कमी करण्यासाठी दुसऱ्या बाजूने ब्लास्ट करून तिथून पाणीसाठा कमी करण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे, परंतु अजून या कामाला वेळ जाईल. आज पूर्ण दिवसभर ही ते काम सुरू राहील. परंतु शिवाजी, प्रश्न आपल्याला या निमित्तानं विचारायचा आहे. ही छोटी फार अशी भराव टाकून एक प्रकारची मलमपट्टी करण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा काहीतरी ठोस त्यावर करणं गरजेचं आहे असं वाटत नाही का प्रशासनाला? कारण जर समजा उद्याला काही मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकेल. आता थोड्याफार प्रमाणात भराव टाकून तो सगळा गळती थांबवण्याचा प्रयत्न झाला, पण काल आपण बघितलं तो भराव वाहून गेला. पुन्हा एकदा जर तशाच प्रकारचा प्रयत्न केला गेला तर हा देखील भराव वाहून जाऊ शकतो. काहीतरी कॉन्क्रीट त्याबद्दल केलं गेलं पाहिजे असं वाटत नाही का प्रशासनाला? त्याबद्दलची ठोस उपाययोजना करण्याचा विचार अजूनपर्यंत झालेला नाही का? केवळ मलमपट्टी करण्याचं काम सुरू आहे. ज्या ठिकाणी बोगदा पडलेला आहे, ज्या ठिकाणी धरणाला गळती लागलेली आहे, त्या ठिकाणी माती, मुरुम, खडी वाळू टाकून त्या ठिकाणचा जो गळती आहे ते थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु ही केवळ मलमपट्टी म्हणावी लागेल. जोपर्यंत या धरणातला पाणीसाठा कमी होणार नाही आणि कायमस्वरूपी या ठिकाणची जी योग्य प्रकारे काम होणार नाही तोपर्यंत या धरणाची गळती थांबणार नाही. कारण अतिशय हा गंभीर प्रकार म्हणावा लागेल. 2 महिन्यापूर्वीच या धरणावरती 2.5 कोटी रुपयाचा खर्च टाकल्याचं असं सुद्धा बोललं जाते. कारण ही गळती थांबवण्यासाठीच या ठिकाणी काही निधी जो आला होता तो निधी खर्ची टाकल्याचा असं ग्रामस्थांनी सूर लावला होता काल. परंतु आता जर का बघितलं तर या दरवर्षी या धरणाच्या कामाला लाखो रुपये खर्च केले जातात, परंतु या धरणाची ना गळती थांबली ना या धरणाचं काम सुस्थितीत झालं. यामुळे कुठेतरी हे धरण जे आहे ते भ्रष्टाचाराचं कुरण सुद्धा बनलंय असं सुद्धा ग्रामस्थांमधून बोललं जाते. 2015 पासून या धरणाला थोडीफार गळती लागली होती आणि लोकांनी या ठिकाणची गळती थांबवावी अशा प्रकारच्या तक्रारी सुद्धा केल्या होत्या. जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती, जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे तक्रार केली होती, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे, लघु पाटबंधारे विभागाकडे वारंवार त्यांनी पाठपुरावा केला होता, परंतु या गळतीकडे गांभीर्याने पाहिलं गेलं नाही. त्यामुळेच या धरणाला भगदाड पडलं आणि काल ही सगळी गंभीर परिस्थिती ओढावली. आता या गावामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय यंत्रणा येऊन दाखल झालेली आहे. सुमारे 100 ते 125 पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे.
NDRFची एक तुकडी त्या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बारीक लक्ष देऊन आहेत. लघु पाटबंधारे विभागाच्या जे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आहेत. सगळ्यात जिल्ह्यातले जे सगळे लघु पाटबंधारे विभागाचे जे अधिकारी आहेत ते सगळेच अधिकारी त्या ठिकाणी कालपासून ठाण मानून आहेत. प्रांत अधिकारी आहेत, DYSP आहेत, पोलीस इन्स्पेक्टर आहेत, असे हजारो शेकडो लोक त्या ठिकाणी उभे आहेत. हजारो लोकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. 3 गावं रात्रभर झोपली नाहीत. 15 गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जर का धरण फुटलं आणि नदी हे सगळं जे पाणी आहे ते सावित्री नदीला जाऊन मिळणार आहे आणि सावित्री नदी किनारपट्टीवरची जे गावं आहेत त्या गावांना धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. म्हणून 15 गावांना हाय अलर्ट चा इशारा देण्यात आलेला आहे. सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु महत्वाचं म्हणजे कोडगाव, भैरवली आणि पंधेरी या 3 गावातले जे लोक आहेत ते रात्रभर झोपलेले नाहीत. त्यांना धरण फुटतंय की काय अशी भीती त्यांच्या मनामध्ये कायम आहे. शिवाजी, असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी येतो आपल्याकडे. या सगळ्यामध्ये जलसंपदा विभागातले अधिकारी असतील, पाटबंधारे विभागातले अधिकारी असतील, ते म्हणतायत गळती लागली आहे मात्र धरण काही फुटणार नाही, त्याबद्दलची एक प्रकारची खात्री ते देत आहेत. जलसंपदा विभागाचे जे कार्यकारी अधिकारी आहे जगदीश पाटील यांनी नेमकं या संदर्भात काय म्हटलंय पाहूया. या बाजूला जर आपण बघितलं तर ही मुख्य जो बांधारा आहे धरणाचा, या धरणाच्या बांधाऱ्यातनं हे लाल मातीयुक्त पाणी जे आहे हे येते आणि हे या धरणाच्या बांधाऱ्याला खालून गळती लागल्यामुळे येत असल्याचं सांगण्यात येत आहे. माझ्या पाठच्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी ज्या ठिकाणी गळती लागलेली आहे त्या ठिकाणी कशा प्रकारची नेमकी गळती आहे ते शोधण्याचं काम या ठिकाणी आहे. या ठिकाणी कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आहेत. मोठा फौजफाटा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नदीच्या या बाजूला जवळपास 3 ग्रामपंचायती आहेत आणि 3 ग्रामपंचायतीमधल्या साधारण 1000 लोकवस्ती असणाऱ्या ह्या ज्या 3 ग्रामपंचायती आहेत त्यांच्या पुनर्वसनाचं काम या ठिकाणी आता तात्काळ सुरू आहे. आपल्यासोबत आता कार्यकारी अभियंता श्री पाटील साहेब आहेत. सर, मला सांगा, हे धरण कधी बांधलं गेलं होतं, किती पाणी पुरवठा आणि आताची इथं नेमकी गळती लागली कशामुळे? सदर हे पंधेरी लपा योजना ही जी आहे 2015 साली त्याचं पूर्ण काम झालं होतं. स्टोरेज 100% केला 4 दलगमी त्यामध्ये. हे बांधकाम चिपळूण विभागामार्फत सिंचन व्यवस्थापना 2018 साली हस्तांतर झालं. त्या दिवसापासून हेच पूर्ण सिंचन व्यवस्थापनाचे जे लिकेजचे कामं किंवा दुरुस्ती असतील, लेबर असतील, त्याचं काम केलं जात होतं. काल दुपारी नंतर आपला जो दरवर्षी पाऊस आणि हे रिपोर्ट देणारा माणूस जो आहे, लेबर ठेवलेला आपण, त्यांनी दुपारी रिपोर्ट केलं की काही भाग स्लाईड होतो आहे आणि इकडं पाणी येतं आहे. त्या धर्तीवर आम्ही इमिजिएट इथं दुपारी शिफ्ट करून लेबर, JCB, डंपरनी त्या ठिकाणी सिमेंटच्या बॅग भरून तो स्टॅबिलाईज करण्याचा प्रयत्न केला. काल दुपारपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण स्टॅबिलाईज होता आणि सध्या धरणाचं आपण पाणी पण कमी करतो आहे वेस्टवेअरचं माध्यमातून आणि सध्या कालपासून तो स्टॅबिलाईज झालेला आहे. आज सकाळी थोडंसं परत त्यातून त्याचं खाच निर्माण झाली. त्याच्यामुळे आज सकाळपासून युद्ध पातळीवर आम्ही सर्व तिथं हे सिमेंटच्या बॅगा भरून भरतो आहे. तो डॅम स्टॅबिलाईज करतो आहे. तसा धोका याच्यामध्ये डॅम फुटण्याचा अजिबात धोका नाही आहे. परंतु लिकेज आहे ते आम्ही पाणी कमी करून आणि इथं सिमेंटच्या बॅगून प्लॅटफॉर्म तयार करून यासाठी मी यांत्रिक विभागाच्या देखील मशिनरी आणि आपले जलसंपदाचे बोलवलेले आहेत आणि आत्ता ते आमच्या निगराणीखाली आता आम्ही त्याचं पूर्णतः करतो आहोत. आणि या धरणाच्या पुढच्या बाजूला काय 3 ग्रामपंचायती आहेत, त्यांचं कसं काय तुम्ही? नाही, त्यासाठी आम्ही तात्काळ काल माननीय कलेक्टर महोदय, तहसीलदार, प्रांत ऑफिस यांना कळवलेलं आहे आणि त्यांनी आत्ता खाली सकाळीच 5 वाजता आज म्हणजे त्यांना सर्वांना सूचना करून त्या शिफ्ट करण्यासाठी नियोजन देखील पूर्ण झालेलं आहे. त्यामध्ये आपण एकंदरीत बघितलं तर ह्या 3-4 वर्षापूर्वी ज्याप्रमाणे चिपळूणच्या तळवट धरणाला दुर्घटना झाली होती तसंच काहीतरी लिकेज हे या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते. परंतु धरण फुटण्याचा धोका नाही, आम्ही त्या ठिकाणी उपाययोजना करतोय असं जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचं म्हणणं आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, मंडणगड, रत्नागिरी. रत्नागिरीमधल्या पंधेरी गावातल्या ग्रामस्थांची या संदर्भातली बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. पंधेरी धरणाला आज गळती लागलेली आहे. प्रशासनाकडून या ठिकाणी काम सुरू आहे, परंतु नेमकी गळती कशामुळे लागली, काय कारण आहे, आपण स्थानिकांना विचारून घेऊया. स्थानिकांच्या नेमक्या काय भावना आहेत. या ठिकाणी धरणाच्या पायथ्याशी काही वाड्यासुद्धा आहेत, त्या वाड्यांना धोका निर्माण झालेला आहे. हे कशामुळे झालं आहे, काय कारण आहे, प्रशासनाकडून काय खबरदारी घेण्याचं आवाहन तुम्हाला करण्यात आलं आहे? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचा आभारी आहे की तुम्ही ह्या प्रसंगी तुम्ही इथे उपस्थित राहिलात आणि आमच्या जनतेच्या समस्या ज्या आहेत ह्या शासनापर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयास करताय. तर ह्या धरणाला सुमारे 40 ते 45 वर्ष झाली. तिथपासून जो काम चाललेला आहे तो आजपर्यंत गेली 40 वर्ष झाली, परंतु तो काय पूर्ण झालेला नाही. 2015 रोजी
म्हणजे 20/8/2015 रोजी मी शासनाला पत्रव्यवहार केला होता की हा धरण सध्या पंधेरीचा धरण हा धोकादायक झालेला आहे, परंतु शासनाने कुठल्याही त्याच्यावर किंवा इथल्या प्रशासनाने कुठल्याही लक्ष दिला नाही. त्यानंतर जेव्हा मी पत्र पाठवलं तेव्हा कलेक्टर करून काही अधिकारी लोक आले होते पाहणी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर थोडाफार निधी काय ह्याच्या डागडुजीसाठी हे झाला मंजूर झाला होता, पण तो काय काम होता कशा पद्धतीने काम होता हा काय कळायला मार्ग नाही. त्याच्यानंतर निकृष्ट काम झाल्यामुळे या धरणाला गळती लागली असं तुम्हाला वाटतंय का? हो बिलकुल सर, ज्या ठिकाणी ज्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरने जे काम केलं ते आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. जिथून वाल म्हणजे धरणाचं जो साचलेलं पाणी आहे तो बाहेर सोडायचा होता, त्यांनी 1 महिना जो पाणी सोडला तो कुठून नेमका सोडला. त्यांनी माझा तर आरोप असा आहे की त्यांनी इथं प्रत्यक्षात भोगदा पाडलेला आणि पाईपलाईनला पाणी सप्लाय केलं, त्याच्यामुळे आज हे धरण एवढं खचलं गेलं आहे. नाही तर आजपर्यंत धरणाला काही धोका झालेला नव्हता. तुमच्या जीविताला धोका आहे का? प्रश्नच नाही सर. आमचे घर खलाटीमध्ये आहे, खलाटीमध्ये सर घर आहे. तुम्ही प्रत्यक्षात जाऊन पाहणी करू शकता. आज आमच्या वाडीतल्या बायांची हालत काय आहे ती, मग किती सण करायचं. मग प्रशासनाच्या निष्काळजीमुळे पणामुळे आम्ही भोगायचं. मग जेव्हा पैसे खायची आठवण येईल तेव्हा पंधेरी धरणाची आठवण करायची. काय चाललं हे आम्हाला काही कळतच नाही बा नेमकं. बरं कॉन्ट्रॅक्टरजवळ बात केली तर कॉन्ट्रॅक्टरची आरीरावी भाषा. काय करायचं तर नेमकं करायचं काय. प्रशासनाच्या चुकीमुळेच या धरणाला गळती लागल्याचं या लोकांचं म्हणणं आहे. तिवरे धरण फुटलं, अनेकाचे जीव गेले, परंतु या धरणामुळे कोणाचा जीव जाऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते. या धरणाच्या दुरुस्तीच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, पंधेरी, रत्नागिरी. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आल्याची ही बातमी आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीनं अटक केलेली आहे. तब्बल 13 तास गिरीश चौधरी यांची चौकशी ईडीकडून झाली आणि त्यानंतर गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते. गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. 13 तास गिरीश चौधरी यांची ईडीकडून चौकशी सुरू होती आणि त्यानंतर गिरीश चौधरी यांना ईडीनं अटक केलेली आहे. भोसरी MIDC मधल्या जमिनीच्या वादाप्रकरणी ही कारवाई असल्याचं समजतंय. ईडी लावली तर सीडी लावू म्हणणाऱ्यांना हा एक प्रकारचा दणका आहे, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. भोसरी जमीन प्रकरणासंदर्भात अनेक आरोप प्रत्यारोप झाल्याचं आपण पाहिलेलं होतं. यावरनं राजकारण देखील रंगलेलं होतं. भोसरी भूखंड हस्तांतरण आणि खरेदी प्रकरणामध्ये प्रथमदर्शनी तरी घोटाळा झाल्याचं त्यावेळीच निदर्शनाला आलेलं होतं, अशी माहिती या प्रकरणातल्या तक्रारदारांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दिलेली आहे. एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीनं याच भोसरी भूखंड घोटाळ्यामध्ये अटक केली आहे. त्यामुळे हा घोटाळा नेमका आहे तरी काय, याविषयी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. भोसरी भूखंड घोटाळ्यामध्ये एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक झालेली, तो घोटाळा नेमका काय या सगळ्या प्रकरणात अंजली दमानी यांनी तक्रार केली होती आणि त्यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्यासोबत आहेत. मला सांगा, तो भोसरी भूखंड घोटाळा नेमका काय आहे? मुळात जी जमीन MIDCची होती ती मंत्रिपदाचा गैरवापर करून सरकार जमा करण्यात आली आणि त्यानंतर लँड रेव्हेन्यूच्या अंतर्गत ती जमीन घेऊन नंतर ती परत ओरिजिनल मालकांना परत द्यायची आहे असं कारण देण्यात आलं आणि याच्यासाठी सुद्धा मंत्रिपदावर असलेल्या एकनाथ खडसे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आणि नंतर स्वतःच ती जमीन खरेदी केली. ती खरेदी करत असताना त्यांनी त्यांच्या जावई बायको यांचे अकाउंट्स वापरले आणि काही शेल कंपन्या म्हणजे ज्या बोगस कंपन्या असतात त्या काढून त्याच्यातून त्यांनी 50 लाख 1 कोटी रुपये अशा ट्रान्झॅक्शन्स केलेले आहेत आणि ज्या कंपन्या अस्तित्वातच नाही अशा कंपन्यांच्या मदतीने मोठ्या रकमा फिरवून
आणि ती लँड जी आहे ती आपल्या स्वतःसाठी घेऊन त्यांनी एक मोठा भूखंड घोटाळा केलेला होता। त्यावेळेस ते भारतीय जनता पार्टीमध्ये होते आणि जवळपास 4 वर्षापेक्षा जुनी ही केस आहे आणि आता ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत आणि त्यावेळेस त्यांच्यावर ईडीची चौकशी लागलेली आहे आणि मला असं वाटते की एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आर्थिक गुन्हेगारीचा तपास करत असल्यामुळे याच्यामध्ये थेट सगळे पुरावे आहेत, ज्याच्यामधून एकनाथ खडसे हे दोषी आहेत असं दिसून येते। नेमकं ईडीने तुमच्याशी या संदर्भात संपर्क कधी साधला होता आणि त्यांनी काय काय डॉक्युमेंट घेतलेत आपल्याकडनं? साधारणतः 4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी ईडीच्या लोकांनी मला संपर्क केला होता आणि त्यावेळेस त्यांनी कागदपत्र मागितले होते की पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी केसेस ज्या न्यायालयात चालतात तिची जी केस अंजली दमाने यांनी केलेली आहे त्याच्यामधले कागदपत्र त्यांना पाहिजे अशी त्यांनी विनंती केली आणि त्यानुसार आपण त्यांना ते कागदपत्र दिलेले होते। माझ्या माहितीनुसार आता ते MIDCचे आयुक्त आणि लँड रेव्हेन्यूचे आयुक्त जे पुण्यातच असतात त्यांच्याकडून सुद्धा या जमिनीच्या संदर्भातली अधिक माहिती असलेले कागदपत्र जमा करणार आहेत। खरं तर ACBने याचं सगळी चौकशी केली होती, त्यात काय निष्पन्न झालं होतं? ACBने त्यावेळेस चौकशी केली आणि तेव्हा भाजपचं सरकार असल्यामुळे आणि भाजपचे मंत्री होते एकनाथ खडसे, त्यामुळे त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रकार झाला आणि मंत्रिपद गेल्यानंतर त्यांना क्लीन चिट देण्यात आली आणि ACBने असा अहवाल दाखल केला की याच्यामध्ये आम्हाला काही तथ्य दिसून येत नाही, अशा प्रकारे कोणताही घोटाळा झालेला नाही आणि गैरव्यवहार सुद्धा झाला नाही असं म्हणून त्यांनी केस बंद करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यावर अंजली दमाने यांतर्फे आम्ही आक्षेप घेतला आणि ही केस अजूनही आम्ही सुरू ठेवलेली आहे आणि कोर्टाच्या निदर्शनास आम्ही आणून दिलं की ज्या पद्धतीने चौकशी व्हायला पाहिजे, ज्यांची चौकशी व्हायला पाहिजे ती झालेली नाही। मला असं वाटते की आता योग्य प्रकारे चौकशी सुरू झालेली आहे, कारण की आर्थिक घोटाळ्यासाठी मदत करणारे त्यांचे जावई आणि त्यांची बायको ज्यांच्या अकाउंटमधून पैसे फिरवण्यात आले त्यांची चौकशी होणं आवश्यक आहे। घोटाळा झालेला आहे त्यात? प्रथमदर्शनी कागदपत्रांतून घोटाळा झाला आहे असं माझं स्पष्ट मत आहे। ओके, हे होते ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी स्पष्टपणे सांगितले की भोसरी भूखंड घोटाळ्यामध्ये रितसर गैरव्यवहार झालेला आहे आणि त्यानुसारच ईडीने आज एकनाथ खडसे यांच्या जावयाची अटक केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। ईडीनं ही एक खूप महत्त्वाची मोठी कारवाई केली असं म्हणावं लागेल। याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गोविंद, आपण पाहिलं भोसरी जमीन प्रकरणामध्ये गिरीश चौधरी यांची अटक झाल्याची ही बातमी खरंच खूप मोठी आहे आणि येत्या काळात कदाचित याच्यावरनं मोठा वादंग होण्याची शक्यता व्यक्त होतीये। त्या पद्धतीनं राजकारण देखील रंगू शकतं असं बोललं जात आहे। गोविंद, हा सगळा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं चर्चेत होता। एकनाथ खडसेंचे जावई ज्यांना अटक झाली आहे या मुद्द्यावरनं कदाचित आणखी वातावरण तापण्याची शक्यता आहे। गोविंद, या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? अर्थातच अजिंक्य, याचा घटनाक्रम बघितला तर आपल्या लक्षात येतं की एप्रिल 2016 मध्ये उकाणी नावाच्या अब्बास उकाणी नावाच्या मूळ मालकाकडनं जो MIDCने त्यांना हा भूखंड अलॉट केला होता 3 एकरचा, हा भूखंड एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असताना आपल्या पत्नीच्या आणि जावयाच्या नावावर घेतला होता आणि त्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने पैसा दिला तो मूळ महत्त्वाचा मुद्दा होता की हे पैसा 3,75,00,000 रुपये ज्या पद्धतीने दिल्या गेले होते त्या नेमक्या कंपन्यातून दिल्या गेल्या, त्या कंपन्याही खोट्या होत्या असा दावा तत्कालीन जे तक्रारदार होते हेमंत गवंडे उद्योजक त्यांनी केला होता आणि त्या दाव्यानुसार तक्रार दाखल झाली होती आणि त्या तक्रारीची परिणती आता आपण बघतो की 5 वर्षानंतर या प्रकरणी आता त्यांच्या जावयाला ईडीने अटक केल्याची माहिती मिळते। मात्र या प्रकरणी जसं हेमंत गवंडे तक्रारदार यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार एकनाथ खडसे स्वतःही आरोपी आहेत आणि त्यांच्या पत्नीही आरोपी आहेत, पार्टी केलेला आहे। उच्च न्यायालयामध्ये सुद्धा हे प्रकरण आहे आणि त्यामुळे एकनाथ खडसेंच्या अडचणीत आता मोठी वाढ झालेली आहे। हा 3 एकर कंपन्या आता उभ्या राहिलेल्या आहेत आणि जे ब्लॉक जो आहे भोसरी MIDC परिसरातला तिथला हा भूखंड आहे साधारण 3 एकरचा। या सगळ्या प्रकरणातली महत्त्वाची बाब ही होती की MIDCने भूसंपादित केलेल्या म्हणजे सरकारी जमिनीचा व्यवहार होऊच शकत नव्हता, जो की महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांच्या पत्नीच्या आणि जावयाच्या नावावर हा भूखंड केला गेला आणि त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं होतं। दुसरी महत्त्वाची बाब
यामध्ये ही आहे की तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी हे प्रकरण पुढे आल्यानंतर 2च दिवसात स्पष्टीकरण दिलं होतं आणि सांगितलं होतं की हा भूखंड MIDCच्याच मालकीचा आहे आणि त्यामुळे एकनाथ खडसेंनी तेव्हा केलेले दावे सगळे फोल ठरले होते। त्यामुळे कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये अफरातफर झाली, घोटाळा झाला हे स्पष्टच होतं। आता मात्र उद्योग मंत्री सुभाष देसाई काय प्रतिक्रिया देत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। हेमंत गवंडे जे तक्रारदार आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे प्रकरण जे राजकारणी आपल्या गैरपदाचा दुरुपयोग करतात त्यांच्यासाठी मोठा धडा आहे आणि त्यामुळे या प्रकरणाचा पाठपुरावा ते सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। अजिंक्य, गोविंद, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। गिरीश चौधरी यांची अटक झालेली आहे ईडीकडनं। आता या सगळ्या अटकेच्या कारवाईनंतर एकनाथ खडसेंना हा एक खूप मोठा धक्का असल्याचंही बोललं जात आहे। या महत्त्वाच्या बातमीवर आपली नजर असणारच आहे। एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज संध्याकाळी 6 वाजता विस्तार होणार आहे आणि त्यापूर्वी जे आज मंत्री बनणार आहेत ते पंतप्रधान कार्यालयात म्हणजेच पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचत आहेत। काही वेळापूर्वीच नारायण राणे आणि कपिल पाटील पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। जवळपास 20 मंत्री शपथ घेण्याची शक्यता व्यक्त होतीये। अनेक नावांचा सध्या विचार होत असल्याचं समोर येत आहे। त्यातल्या काहींची नावं निश्चित झाल्याची देखील माहिती समोर येते। मंत्रिमंडळाचा विस्तार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचा आणि त्याच दृष्टीनं आता राजधानी दिल्लीमध्ये हालचालींना कमालीचा वेग आलेला आहे। अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते अशी जोरदार चर्चा आहे आणि काही मंत्र्यांना कदाचित मंत्रिमंडळातनं वगळलं जाण्याची देखील शक्यता व्यक्त होतीये। आपण सध्या आपल्या स्क्रीनवर ही नावं पाहतो आहोत। हे काही असे चेहरे आहेत ज्यांचा मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये समावेश करून घेतला जाऊ शकतो। RCP सिंह यांचं नाव समोर येताना दिसतंय। सोबतच महाराष्ट्रातून नारायण राणे यांचा देखील समावेश केला जाऊ शकतो। नारायण राणे मंगळवारी संध्याकाळीच दिल्लीला पोहोचलेले होते। भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी देखील त्यांनी घेतलेल्या होत्या। कपिल पाटील जे भिवंडीचे खासदार आहेत त्यांचा देखील मंत्रिमंडळामध्ये समावेश होऊ शकतो। हिना गावित यांना देखील संधी मिळू शकते अशी शक्यता सध्या व्यक्त होतीये। सोबतच अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांचाही मंत्रिमंडळात समावेश करून घेतला जाऊ शकतो। बिहारमधले भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनाही मंत्रिमंडळात सामावून घेतलं जाऊ शकतं। सोबतच पशुपती कुमार पारस जे लोक जनशक्ती पार्टीचे नेते आहेत त्यांना देखील मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे। तब्बल 20 ते 25 मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता आहे। काही मंत्र्यांचे जे विभाग आहेत, मंत्रालय आहेत ते बदलले देखील जाऊ शकतात असं बोललं जात आहे। काही मंत्र्यांना अतिरिक्त कार्यभार देखील सोपवला जाऊ शकतो। एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरतीये। आपण सुद्धा लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या। लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूया आणि आता बघूया संजीवनीची गाडी आज आहे कुठे।